2 पळ्या तेल टाकलं. ते गरम झाल्यावर कांदा टाकला. मी आज शेवग्या शेंगाच्या पानांची भाजी करत आहे. खूप चांगली असते ती आपल्या आरोग्यासाठी. आज तुम्हाला ही भाजी कशी करतात माझ्या पद्धतीने मी तुम्हाला ती करून दाखवणार आहे. मीठ टाकले. कांदा चांगला परतून घ्यायचा. ब्राऊन रंग झाला की मग त्यात तिखट वगैरे टाकायचं. मला वाटलं तर तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता. त्याच्या आवडीप्रमाणे टाकायचं. मी तर तिखटच टाकते. जाड घरचं केलेलं जाड ते छान लागतं त्या हिरव्या पालेभाज्यांना. हे बघा आता कांदा झालाय. जाड तिखट आणि मिरची पावडर टाकणार आहे. ते बघा अशी घेतली मी माझ्या भाजीच्या अंदाजानुसार. मिरची पावडर, जाड मिरची पावडर ही पण चांगल्या कांद्यामध्ये परतून घ्यायची. हे बघा शेवग्या शेंगांच्या झाडांची पानं. आम्ही फिरायला गेलो होतो सकाळी आज 9:15 वाजता. तर फिरता रस्त्याने खूप झाडी आहेत आमची ते शेवग्या शेंगाची. आता छान पालवी फुटलेली ना झाडांना, कवळे पानांची. म्हटलं चला आज आपण हे शेवग्या शेंगांच्या झाडांची पानं तोडूया आणि त्याची भाजी करूया. मग आज आणली आणि स्वच्छ त्यांची पानं तोडले, स्वच्छ धुवून घेतली आणि भाजी करते आता तिची. तुम्ही पण करून बघा. अशी भाजी खूप छान लागते. याच्यात दाण्याचा कूट पण टाकतात, पण मी टाकला नाही. तुम्हाला वाटलं तुम्ही टाकू शकता. हे बघा छान परतून घ्यायची कांद्यामध्ये भाजी. नंतर त्यामध्ये पाणी टाकायचं. भाजी बुडेल इतकं पाणी टाकायचं म्हणजे छान शिजते भाजी. ती जरा ते काड्या वगैरे त्याच्या कडक असतात ना, मग पाणी टाकावंच लागतं. नंतर पालेभाज्यांना मी पाणी कधीच टाकत नाही शिजायला, असे शिजवते. पण हे शेवग्या शेंगाचे जे झाडी असतात ना पानांचे, त्या काड्या त्या थोड्याशा वातड्या असतात, जाड असतात. त्याच्यामुळे पाणी टाकावंच लागतं शिजायला. झाकण ठेवते आणि छान शिजू देते. आता झाकण काढून बघूया. अधूनमधून भाजीला हलवतच राहायचं, ते कसं खाली लागायला नको. छान बघा आता होत आली भाजी. थोडीशी बाकी आहे. अजून 1-2 मिनटं शिजू दे. छान लागते भाजी. माझा पहिलाच व्हिडिओ हा आवाजाचा. जर काही चुकलं असेल तर मला माफ करा. बोलण्यात काही चुकी झाली असेल तर. बघा छान पाणी सगळं आटून गेलं. छान कोरडी झाली. बघा छान ज्वारीच्या भाकरीबरोबर खायची भाजी खूप छान लागते. झाली बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा पहिलाच व्हिडिओ